हरिओम. श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण करोत ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हा अभय मंत्र देणाऱ्या साक्षात परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन आहे. स्वामींच्या कृपेने अशक्य ते शक्य गोष्टी होतात. पण या विशेष दिवशी स्वामींना प्रसन्न करण्यासाठी नक्की काय करावे, काय टाळावे याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये पाहू. या दिवशी आपल्याला अतिशय प्रभावी उपाय आपल्याला करायचा आहे. हा उपाय आपण जर केला तर स्वामींच्या कृपेने कितीही कठीण इच्छा असोत, ती आपली इच्छा पूर्ण होणारच. घरात मुलांची प्रगती होते, घरातील मंडळीची यशाचे शिखरे उंच उंच जातात. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन सर्वात प्रथम तुम्हाला मिळून जाईल. आणि कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. आणि या दिवशी तुम्ही हा उपाय केला तर खूपच चांगला फायदा तुम्हाला होईलच. चैत्र शुद्ध द्वितीयेला स्वामी समर्थ महाराजांचा अक्कलकोटमध्ये प्रथम प्रकट झाले. हा दिवस म्हणजे केवळ एक तिथी नसून भक्तासाठी ब्रह्मांड नायकाच्या रूपात मिळालेली चैतन्यमणी ऊर्जा आहे. या दिवशी केलेली सेवा इतर दिवसापेक्षा अनंत पटीने फलदायी सेवा ठरते, अशीच भक्ताची श्रद्धा आहे. या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे, स्वच्छ कपडे परिधान करावे, श्री स्वामी समर्थाच्या मूर्ती किंवा फोटोवर पंचामृताने अभिषेक करावा आणि स्वामींना पुरणपोळी, बेसनाचे लाडू याचा नैवेद्य दाखवावा. या दिवशी श्री स्वामी समर्थ असा 108 वेळा मंत्र गजर करावा. स्वामी चरित्र सारामृत ग्रंथ पठण करावे. सायंकाळी मुख्य दारासमोर 2 दिवे लावावे, जेणेकरून घरात सुख समृद्धी घरात येईल. या दिवशी सात्विक आहार घ्यावा. कोणत्याही प्रकारचे वाद घालू नका. प्रकट दिना दिवशी कोणी गरजू दारात आला तर त्याला यथाशक्ती तुम्ही अन्नदान करू शकता. हा दिवस सेवा करण्याचा आहे. जप नामस्मरणात वेळ घालवावा. स्वामी म्हणतात, जे माझे नामस्मरण करेल त्याच्यासाठी मी धावून येईल. त्यामुळे प्रकट दिनाच्या दिवशी नामाचा जप खूप जेवढा करता येईल तेवढा करा. प्रकट दिन म्हणजे नुसताच उत्सवाचा दिवस नाही, तर स्वामींच्या ऊर्जेला जोडल्या जाण्याचा दिवस आहे. नेहमी पूजा आपण करतोच, पण ही पूजा संकटे दूर करण्यास मदत करतील. गुप्त आणि प्रभावी उपाय देखील या दिवशी करायचे आहेत. आणि स्वामी समर्थ हे एक नुसते संत नसून ते दत्ताचे तिसरे अवतार मानले गेले आहेत. चैत्र शुद्ध द्वितीयेला अक्कलकोट येथे वडाच्या झाडाखाली ते प्रकट झाले आहे. या दिवसाचे महत्त्व असे की या दिवशी ब्रह्मांडातील स्वामी तत्व 1000 पटीने कार्यरत असते. म्हणूनच या दिवशी केलेली सेवा 1000 पटीने जास्त प्रमाणात फळ देते. प्रकट दिन तुम्ही अन्नदान केले तर स्वामींना खूपच आनंद होईल. ती सेवा स्वामीचरणी रुजू होते. स्वामींना उंबराचे झाड खूप प्रिय आहे. या दिवशी तुम्ही उंबराच्या झाडाला जवळ जाऊन हा छोटा उपाय केला तर तुमच्या पतीची, मुलांची खूप प्रगती होते. कोणी रोखू शकणार नाही एवढी प्रगती होईल. तर चला, उपाय करायचा आहे त्याची माहिती घेऊया. स्वामी प्रकट दिनाच्या दिवशी दुपारी 12च्या सुमारास किंवा सायंकाळी सूर्यास्ताच्या पूर्वी उंबराच्या झाडाजवळ जाऊन हा उपाय करायचा आहे. तर बघा, आपण खूप कष्ट करतो, मेहनत करतो, फळ मिळत नाही. सतत अडचणी येतात, अडथळे येतात, आजारपण, मनात अनेक इच्छा असतात पण त्या पूर्ण होत नाहीत. म्हणून यासाठी आपल्याला हा एक उपाय करायचा आहे. तर एका तांब्यात पाणी घेऊन त्यात थोडे गंगाजल टाकायचे आहे, दूध टाकायचे आणि थोडी हळद टाकायची आहे. ते जल उंबराच्या मुळाशी अर्पण करा. याने लक्ष्मी प्रसन्न होते. आणि पिवळे फूल, पिवळ्या अक्षदा उंबराला अर्पण करायचे आहेत. इच्छापूर्तीसाठी एक कवडी किंवा गोमूती चक्र हे तुम्हाला पूजेच्या दुकानात मिळेल. हे तुम्हाला उंबराच्या मुळाजवळ ठेवायचे आहे आणि स्वामींचे नामस्मरण करायचे आहे. त्यानंतर ती वस्तू उचलून घरी घेऊन या आणि नंतर ती तुम्ही तिजोरीत किंवा तुमच्या पतीच्या पाकिटमध्ये ठेवू शकता. याने प्रगती वेगाने होते. आणि उंबराच्या झाडाला प्रदक्षिणा घाला. स्वामी जप करत चला. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असे म्हणून प्रदक्षिणा झाल्यानंतर उंबराला स्पर्श करून इच्छा सांगायच्या आहेत. मग बघा, तुमच्या इच्छा एका झटक्यात पूर्ण होतात. तर करून बघा. अनुभव आला तर कमेंट्समध्ये नक्की सांगायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. माझा जर व्हिडिओ आवडला, लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.